नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. पावसाळी हवेमुळे सगळीकडे धुकं पसरलं होतं. चारही बाजूचे हिरवेगार डोंगर धुक्याची चादर ओढून लपले होते. ठिकठिकाणी वाहणाऱ्या धबधब्याचं पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर येत होतं. डोंगर शिखरांना लपेटून बसलेली धुक्याची चादर मध्येच खाली उतरत होती. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरचं वातावरण नेहमीच असं धुंद करून सोडणारं असतं. हवा इतकी थंडगार झालेली असते की थोडं चाललं तरी कपडे आपोआप ओले होतातच. मध्येच वाऱ्याची एखादी झुळूक येते आणि ओलं अंग संपूर्ण शिरशिरून उठतं. डोंगरातून चालताना मध्येच सगळीकडे धुकं पसरतं आणि सर्व काही दिसेनासं होतं. त्या अद्भुत दृश्याचा आनंद घेईपर्यंत धुकं विरतं आणि सगळं पुन्हा दिसू लागतं. नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा हिरवागार निसर्ग मन वेडावून सोडतो. हा धुंद वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक जण त्यांच्या कुटुंबासह किंवा मैत्रिणींसोबत महाबळेश्वरला पावसाळ्यात येतात. तसेच आज खाटमोडे सर त्यांच्या शाळेतल्या सहकाऱ्यांसोबत तिथे चालले होते. त्यांच्याच भोंगळेवाडी गावातील कुमारी योगिनी नितीन झंवर विद्यालय या शाळेमध्ये खाटमोडे सरांनी 2 वर्षांपूर्वीच नोकरी धरली होती. 18 वर्ष मिलिटरीत सर्व्हिस केल्यानंतर नोकरी चांगली मिळणं अशक्य नसलं तरी कठीण होतंच. पण मग तालुका सभापती असलेल्या त्यांच्या नातेवाईकाच्या मेहरबानीनं त्यांना गावातल्याच शाळेमध्ये PT टीचर म्हणून नोकरी मिळाली. खाटमोडे सरांनी PT शिक्षक म्हणून कधीच काम केलं नसलं तरी मिलिटरीतला त्यांचा अनुभव आणि 6 फूट उंच आणि धिप्पाड शरीर याच्या जोरावर ते आपली नवीन ड्युटी अगदी व्यवस्थित बजावत होते. शिवाय गावातच घर होतं, मिलिटरीची पेन्शन, नोकरीचा पगार आणि गावातली शेती या सगळ्यांमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यातच त्यांनी एक सेकंड हँड सुमो घेऊन ट्रान्सपोर्टला लावली होती. आज त्याच गाडीतून ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन महाबळेश्वरला निघाले होते. खाटमोडे सरांच्या बाजूच्या सीटवर होते इतिहासाचे शिक्षक मारू सर. यांचं पूर्ण नाव चुन्नीलाल तरुणमल मारू, म्हणजेच शॉर्टमध्ये चूत मारू. डायरेक्ट मॅनेजमेंटमध्येच वशिला असल्यानं शाळेमध्ये कोणालाच न जुमानणारे मारू सर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्वतःचं चूत मारू हे नाव आपल्याला 100% योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवत होते. इतिहासाच्या या शिक्षकाचा स्वतःचाच इतिहास अतिशय गौरवशाली होता. यांचं रडार कायम 18 ते 38 वयोगटातील स्त्रीलिंगी मनुष्य प्राणी शोधत असायचं. तसंच कोणी सापडलं आणि त्या स्त्रीलिंगी प्राण्याचा भूगोल सरांना आवडला तर मग योग्य वेळी तो सापळा रचून आणायचे. चांगली पर्सनॅलिटी आणि घरची उत्तम आर्थिक परिस्थिती या 2 भांडवलांच्या गोष्टीवर 35 वर्षांच्या मारू सरांनी आजवर अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. शाळेला जोडून मॅनेजमेंटने नुकतंच सौ रोहिणी जमनलाल झंवर कनिष्ठ विद्यालय सुरू केलं होतं. दुर्दैवानं तिथे इतिहास हा विषय कोणीही घेतला नव्हता. तरी पण तिथल्या विद्यार्थिनींना इतर बाबतीमध्ये वैयक्तिक मार्गदर्शन करायला मारू सर नेहमी एका पायावर उभे असायचे. कुमारी योनी झंवर शाळेतल्या कुमारिकांना शिकवताना त्यांच्या मनामध्ये रोज विचार यायचे. पाठीमागच्या सीटवर डावीकडे बसल्या होत्या त्या सौभाग्यवती पार्वती शंकर फाकवे, म्हणजेच पाय फाकवे बाई. 40शीला आलेल्या पाय फाकवे बाई त्यांच्या जवानीच्या दिवसात आपल्या पाय फाकवे या नावाला अक्षरशः जागल्या होत्या. अगदी रात्र जागून त्यांच्या फाकवलेल्या पायांनी किती जणांना सुखी केलं होतं ते आता त्यांनाही आठवत नसेल. पण आता त्यांची मुलं मोठी झाली होती, त्यामुळे बाई झोपताना पाय जवळच घेऊन झोपायच्या. गेले 1 वर्ष फाकवेबाईंच्या घरातील खाट मोडायचं काम फक्त खाटमोडे सरच करत होते. फाकवेबाईंच्या बाजूला बसली होती कुमारी नलिनी विजय कोरे, म्हणजे नवी कोरे. यंदाच्याच वर्षी इंग्रजीची शिक्षिका म्हणून डहाणूवरून डायरेक्ट पुणे जिल्ह्यातल्या या शाळेमध्ये जॉईन झालेल्या नलिनीची ही पहिलीच नोकरी. नावाप्रमाणेच नोकरीमध्ये नवी कोरी असलेली नलिनी स्वभावानं अतिशय लाजरी बुजरी असल्यानं गेले 2 महिने स्वतःला नोकरीमध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होती. यामध्ये तिला साथ मिळाली होती तिच्या एकुलते एका मैत्रिणीची, म्हणजेच कुमारी कोमल कमळाकर शास्त्री हिची, जी तिच्याच शाळेमध्ये मराठी शिकवत होती आणि आता तिच्या बाजूलाच बसली होती.
कोमल सुद्धा नलिनीसोबतच 2 महिन्यांपूर्वी या शाळेमध्ये जॉईन झाली होती. ही कोमलची तिसरी नोकरी होती. मुंबईमधून BEd केलेल्या कोमलच्या गेले 2 वर्षांमध्ये 2 नोकऱ्या झाल्या होत्या. प्रोबेशनवर राबायचं आणि परमनंट व्हायची वेळ आली की मॅनेजमेंट हातामध्ये नारळ द्यायचं. त्यामुळे कोमलला काहीही करून या नोकरीमध्ये परमनंट व्हायचं होतं. लहानपणीच वडील गमावल्याने कोमलनं आयुष्यामध्ये अनेक भलेबुरे अनुभव घेतले होते. त्यामुळे नाव कोमल असलं तरी तिच्या तोंडातून नेहमी कडक भाषाच बाहेर यायची. शाळेमध्ये इतर स्त्री शिक्षकांसोबत लाळघोटेपणा करणारे पुरुष तिच्याशी मात्र जरा जपूनच वागायचे. शाळेमध्ये स्त्री सहकाऱ्यांसोबत लाळघोटेपणा करण्यात सर्वात पुढे असायचे ते आत्ताच्या गाडीतल्या मागच्या आडव्या सीटवर बसलेले ताठे सर. अर्थात ताठे सरांचाही या गोष्टीला नाईलाज होता, कारण त्यांचं नावच होतं सदानंद दामोदर ताठे, म्हणजेच सदा ताठे. 28 वर्षांचे ताठे सर अजूनही अविवाहित असल्यानं त्यांची शारीरिक अवस्था नेहमीच त्यांच्या नावासारखी असायची आणि त्यामुळे ते कायम त्यावर उपाय शोधत असायचे. आपल्या आसपास वावरणारी प्रत्येक बाई आपला ताठरपणा घालवण्याच्या कामात कशी मदत करू शकेल हा एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये सतत असायचा. मारू सरांच्या रडारवर फक्त 18 ते 28 मधल्याच लोकांना प्रवेश होता, पण ताठे सरांचं अप्पर लिमिट अगदी 48 पर्यंत होतं. तर मग मित्रांनो, आता ही स्टोरी कुठे सुरू होते, मग आता पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.